नमस्ते मित्रांनो, VMN स्टडी ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण जनरल एक्सेप्शन्स आहेत त्या जनरल एक्सेप्शन्समध्ये बद्दल आपण चर्चा करत होतो. जनरल एक्सेप्शन्स म्हणजे काय, सर्वसाधारण अपवाद जे असतात त्यांच्याबद्दल आपण चर्चा केलेली. त्यामध्ये दोन प्रकार बघितलेले आपण. म्हणजे एक आहेत ते एक्सक्युजेबल ॲक्ट्स, क्षम्य अपराध आहेत, ते सगळे आपण घेतलेले सेक्शन्स घेतलेले. आणि दुसरा प्रकार जो आहे जे आता आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे ते म्हणजे न्यायक्षम्य अपराध म्हणून आपण त्याला. ठीक आहे, हे जे आरोपी जो आहे, एखादा आरोपी तो डिफेन्सेस कोणते घेतो त्यांच्या संदर्भात IPC मध्ये, कारण कसं असतं कोर्ट कधी आरोपी जरी असला तर त्याचं ऐकून घेत असतं, लक्षात ठेवा. आणि ऐकून घेण्यासाठी त्याचं ऐकून घेत असतं लक्षात, आणि त्याबद्दल काय करत असतं कोर्ट मग ठरवत असतं, न्यायदान करत असतं, लक्षात ठेवा कोर्ट. त्यामध्ये आपण पुढचा प्रकार जो आहे म्हणजे जनरल एक्सेप्शनमध्ये दुसरा प्रकार आपण केला आहे जस्टिफिएबल ॲक्ट्स जे आहेत त्या जस्टिफिएबल ॲक्ट्सबद्दल आपण चर्चा करतो. जस्टिफिएबल ॲक्ट्समध्ये पहिलं जे आहे ते ज्युडिशियल ॲक्ट्स बघू. ज्युडिशियल ॲक्ट्स म्हणजे काय, त्यामध्ये परत दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. काय, ॲक्ट ऑफ द जज आणि दुसरं आहे पर्स्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ द कोर्ट. पर्स्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ द कोर्ट हे दोन परत काय प्रकार आहेत, लक्षात ठेवा. सेक्शन 77 जे आहे, कलम 77 भारतीय दंड संहिता कलम 77 जे आहे ते काय चर्चा करतं, ॲक्ट ऑफ द जज बद्दल चर्चा करतं. ॲक्ट ऑफ द जज म्हणजे काय, एखाद्या न्यायाधीशानं आपल्या अथॉरिटीमध्ये एखादी पॉवर, आपली जी पॉवर आहे ते वापरत असेल आणि त्याच्याकडून एखादी कृती घडली तर तो अपराध ठरत नाही, लक्षात ठेवा. हे इथं सांगितलेलं आहे ॲक्ट ऑफ द जजमध्ये, सेक्शन 77 मध्ये, कलम 77 मध्ये सांगितलेलं. पण तो जो असणार आहे त्याची अथॉरिटी असायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं काय त्याची अथॉरिटी असायला पाहिजे. दुसरं कलम जे आहे ते 78, हे 78 कशाबद्दल आहे, पर्स्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ कोर्ट. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे एखादे ऑर्डर फॉलो करत असेल, म्हणजे कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेलं ऑर्डर एखादा व्यक्ती फॉलो करत असेल, किंवा ठीक आहे तर जजमेंट किंवा ऑर्डर आहे ते फॉलो करत असेल आणि त्याच्या हातून एखादी कृती घडली तर इथं सांगितलेलं आहे हे कलम 78 मध्ये, ते सुद्धा काय आहे, ते सुद्धा अपवादामध्ये, लक्षात ठेवा. ते सुद्धा कशामध्ये, अपवाद जे आहे ते अपवादामध्ये जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, कशामध्ये जातं, अपवादाने जातं. आता हे झालं एक कलम 77 आणि कलम 78, हे कशा संदर्भात, ज्युडिशियल ॲक्टच्या संदर्भात. पुढं आहे कलम 81 नेसेसिटी. नेसेसिटी म्हणजे काय, गरज. आता नेसेसिटी किंवा गरजबद्दल चर्चा करू. काय होतं यामध्ये, ड्युरेस म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, ड्युरेस. ठीक आहे, इथं काय होतं लक्षात ठेवा, ड्युरेस एखादं ॲक्ट, एखादी मोठी कृती, किंवा असं म्हणूया आपण एखादा मोठा हार्म टाळण्यासाठी, एखादा मोठा धोका आहे तो मोठा धोका टाळण्यासाठी एखादा छोटा धोका पत्करून केलेली कृती इथं आपण नेसेसिटीमध्ये घेतो, लक्षात ठेवा. नेसेसिटीमध्ये काय घेतो, एखादा मोठा धोका जो आहे तो टाळण्यासाठी आपण छोटा धोका पत्करतो. म्हणजे इथं म्हणूया आपण हे डिवायडेशन करूया, लेस हार्म आणि हार्मचं प्रमाण जे आहे, धोका जो असेल तो धोका काय असणार आहे, मोठा असणार आहे. ज्यावेळी धोका मोठा असतो ते टाळण्यासाठी सद्भावपूर्वक तुम्ही काय करता, कमी धोका असलेली गोष्ट करता, कृती करता, आणि त्यामध्ये तुमच्या हातून एखादी कृती घडते, तो अपराधामध्ये येत नाही. ते म्हटलेलं आहे नेसेसिटीमध्ये म्हटलेलं आहे. कलम 81 मध्ये सांगितलेलं आहे. नेसेसिटीच्या संदर्भात काय केले आहे, चर्चा जी आहे ती चर्चा केली आहे. कलम 81 काय जे आहे ते सांगते, गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान किंवा होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेली कृती. यामध्ये धोका पत्करतो, सद्भावपूर्वक काय करतो, कृती करतो. मोठा धोका टाळण्यासाठी काय करतो, तो लहान धोका आहे तो पत्करत असतो, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, सद्भावपूर्वक पाहिजे, लक्षात. इंटेन्शन आहे ते इंटेन्शन खूप महत्त्वाचं आहे यामध्ये, लक्षात ठेवा. आता यामध्ये समजा एक व्यक्ती जो आहे तो ट्रॅव्हलर घेऊन जात आहे, लक्षात ठेवा. 14 लोक आहेत त्याचं गाडीमध्ये बसलेले आणि 14 लोकांना घेऊन जात आहे. आणि अचानक त्याला एका पुलावर गेल्यावर असं जाणवलं की गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि तो स्वतःला तरी वाचवणारच, लक्षात ठेवा. त्याचबरोबर ते 14 त्या गाडीमध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी ती गाडी जी आहे ती कंट्रोल करताना ती गाडी चुकून एखाद्या रस्त्यावरचे एखादं घर असेल किंवा एखाद्या रस्त्यावरचे पादचारी असतील त्यांना जाऊन धडकली कंट्रोल करताना, आणि त्यामध्ये त्यांचं काय झालं, त्या दोन्ही लोकांचं, पादचाऱ्यांचं निधन झालं. तर हे कशामध्ये गेलं, नेसेसिटीमध्ये गेलं. तो व्यक्ती जो आहे तो सद्भावपूर्वक त्यानं कृती करत होता, त्याला त्या 14 लोकांना वाचवायचं होतं, लक्षात ठेवा. आणि परंतु दुर्दैवानं काय झालं, 2 व्यक्तींचं काय झालं, मृत्यू झालं. हे म्हणजे मोठा धोका आहे तो मोठा धोका टाळण्यासाठी त्यानं छोटा धोका आहे तो पत्करला, आणि मग ती गाडी आहे ती दुसरीकडे त्यानं काय केला, क्रॅश केला, दुसरीकडे घातला, लक्षात. याचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. याच्यासाठी एक फेमस केस जे आहे त्या आपण केसबद्दल काय करणार आहे, चर्चा करणार, लक्षात ठेवा. ती केस कोणती आहे तर R वर्सेस डुडली अँड स्टीफन्स. R वर्सेस
डडली स्टीफन्स. आता काय झालं लक्षात ठेवा, ही जी लोक आहेत, ठीक आहे, डडली स्टीफन्स, ठीक आहे. आता काय झालं, डडली स्टीफन्स, अजून एक होता लक्षात ठेवा, ब्रुक्स नावाचा अजून एक व्यक्ती होता यामध्ये, ठीक आहे. आणि यांच्याबरोबर एक मुलगा होता लक्षात ठेवा, एक लहान मुलगा होता यांच्याबरोबर, 18 वर्षाचा एक बॉय होता, केबिन बॉय होता. हे जहाज आहे ते जहाजामधून जात होते, का जहाजामधून काय करतोय, प्रवास करत होते. आणि ह्या जहाजामधून प्रवास करताना यांचा जहाज जो आहे त्या जहाजाचा काय झाला, जहाज समुद्र आहे त्या समुद्रामध्ये जात होते. आणि या जहाजामधून जाताना यांचा जो जहाज आहे ते एका दगडाला धडकलं, लक्षात, पाण्यामध्ये त्याचा धडकल्यानंतर ही जहाज जे आहे ती बुडायला सुरू झाली. ही जहाज बुडायला सुरू झाल्यानंतर क्रॅश व्हायला, ही जहाज जी आहे ती बुडायला सुरू झाल्यानंतर ही जी लोक आहेत, डडली स्टीफन्स आणि तो 18 वर्षाचा जो मुलगा आहे तो, हे सगळे काय केले, कस तरी मॅनेज केले आणि त्यांनी एका लहान नाव आहे त्या नावामध्ये काय घेतलं, आसरा घेतला. हे कुठं झालं, हे जे आहे हे कुठं, समुद्रामध्ये, हाय सीज मध्ये झालं, लक्षात ठेवा. हाय सीज, जिथं आसपास, हाय समुद्र म्हणजे खोल समुद्रामध्ये आतल्या बाजूला ही घटना घडली. आणि मग हे डडली स्टीफन्स यांनी सगळ्यांनी काय केलं, लहान नावेमध्ये कसं काय केलं, आसार घेतला. आणि मग तिथून ते कसं प्रवाह येतील त्या प्रवाहाबरोबर काय आहे ते लहान नाव त्यांची चालत होती, लक्षात ठेवा. त्यांना कुठंच काही कळत नव्हतं, त्यांना दिशा कळत नव्हती. मग सुरुवातीला 3 दिवसानंतर लक्षात ठेवा यांना कासव भेटलं, लक्षात ठेवा. त्यांना कासव पकडले त्यांनी त्या नावेतूनच, आणि कासव आहे ते कासव काय केले त्यांनी, खाल्ले, लक्षात ठेवा. आणि परत त्यांनी काही दिवस काढले, फ्यू डेज काढले. नंतर काय झालं लक्षात ठेवा त्यांना, कारण कसं असतं तुम्हाला माहित असेल, हाय सीज मध्ये गेल्यानंतर मॅन वर्सेस वाईल्ड वगैरे तुम्ही बघितलं असेल, नॅशनल जिओग्राफिक किंवा ते डिस्कवरी चॅनलवर लागतो, मॅन वर्सेस वाईल्ड लागतं, त्यामध्ये तुम्हाला दाखवलं असेल. कधी सुद्धा हाय सीजमध्ये, खोल समुद्रामध्ये एखादा व्यक्ती जर अडकलेला असेल तर तिथं समुद्रातलं पाणी प्यायचं नसतं, लक्षात. समुद्रातलं पाणी जर पिलं तर ते परत आपल्याला इजा होत असते, म्हणून समुद्रातलं पाणी, खारं पाणी जे असतं ते प्यायचं नसतं. या लोकांना ते माहिती, डडली स्टीफन्सना ते पाणी पिऊ शकत नव्हते, पाणी नाही, अन्न नाही, त्यामुळे परत त्यांचे हाल व्हायला सुरू झाले. त्यांनी काय केलं, त्या दोघांनी काय केलं, हा जो मुलगा होता 18 वर्षाचा, हे किती वर्षाचा होता, हा जो मुलगा होता, ह्या मुलाला काय केलं, ह्या मुलाला मारलं आणि त्याचं रक्त, ब्लड आणि फ्लेश, रक्त आणि मांस त्याच्यावर काय ते खाल्लं त्यांनी, लक्षात. रक्त पिलं आणि मांस खाल्लं थोडं त्याचं, आणि तसंच ते काय झालं, तसंच त्यामध्ये बसले, लक्षात ठेवा. नंतर एक मोठी वेसल परत जात होती, ठीक आहे. आणि ही जी वेसल आहे या वेसलने यांना बघितलं, मोठं जहाज परत त्या समुद्रातून जाताना त्यांनी ह्याला काय झालं, यांना पकडलं, बघितलं, लक्षात. बघून काय केलं त्यांनी त्यांना वाचवलं, रेस्क्यू केलं. त्यांना काय केलं, रेस्क्यू केलं. परंतु ज्यावेळी हे तिथं गेले यांच्यावर कोर्टमध्ये केस चालू झाली, लक्षात. का, कारण ह्या नावेमध्ये हे जे प्रकार घडलेला आहे ते लोकांना कळायला, लक्षात ठेवा. केस झाली त्यांच्यावर. केस झाल्यानंतर त्यांनी डिफेन्स मागितलं, कशाचा, नेसेसिटी, गरज, आम्हाला जगण्यासाठी, आम्ही काय करणार आहे, जगण्यासाठी आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही काय केलं, याला मारून टाकलं, असं त्यांनी काय केलं, नेसेसिटीच्या अंतर्गत 81 नुसार काय केलं, केस आहे ती केस डिफेन्स मागितलं 81 अंतर्गत. पण कोर्टनं त्यांना डिफेन्स दिलेला नाही. तुम्ही फक्त जगण्यास, सर्वाईव्ह करण्यासाठी एखाद्याला व्यक्तीला मारता म्हणजे ते कशामध्ये येत नाही, 81 मध्ये येत नाही, असं कोर्टनं सांगितलं. आणि ह्या दोघांना सुद्धा काय झालेली आहे, शिक्षा झालेली आहे, कारण विनाकारण निष्पाप एका मुलाला काय केलं, त्यानं मारून टाकलं, लक्षात ठेवा. हे खूप फेमस केस आहे, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे इथं, कारण इथं स्पष्ट म्हटलेलं आहे, एखादा मोठा धोका टाळण्यासाठी लहान धोका पत्करून सद्भावपूर्वक केलेली कृती त्यामध्ये असायला पाहिजे. इथं सांगितलं कृती महत्वाची आहे, सद्भावपूर्वकच कृती असायला पाहिजे, आणि मोठा धोका टाळण्यासाठी लहान धोका पत्करलेला असणार आहे, कशामध्ये, 81 मध्ये. त्यानंतर पुढं जे आहे ते ड्युरेस म्हणजे काय, बळजबरी, लक्षात. पुढचं जे आहे सेक्शन जे आहे कलम 94, भारतीय दंड संहिता कलम 94 जे आहे ते कशाबद्दल चर्चा करतं, ते ड्युरेसबद्दल चर्चा करतं. ड्युरेस म्हणजे काय, धमकी देणे किंवा बळजबरी करणे किंवा काय, धमकी देणे, लक्षात ठेवा. आता काय होतं समजा, यामध्ये एखाद्या व्यक्तीने कृती केला, परंतु कुणीतरी त्याला धमकी दिली आणि म्हणून त्यानं जर कृती केला तर ते 94 अंतर्गत त्याला डिफेन्स होऊ शकतो. तो आरोपी काय करू शकतो, डिफेन्स मागू शकतो कोर्ट समोर. मग यामध्ये सांगितलं, लक्षात, धमकी देणे म्हणजे काय, धमकी देणे म्हणजे त्या व्यक्तीला जीविताची धमकी दिली असेल, ठीक आहे, आणि त्याला एखादी कृती करायला लावलं तर तो काय करू शकतो, जनरल एक्सेप्शन मध्ये कलम 94 जे आहे ते कलम 94 अंतर्गत काय करू शकतो, तो कलम 94 अंतर्गत तो डिफेन्समध्ये जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं कलम जे आहे ते, आता हे जे आपण चर्चा केली आतापर्यंत, तिथून पुढे आपण महत्वाची चर्चा जी आपली सेक्शनशी होणार आहे ती कन्सेंटच्या संदर्भात होणार आहे, संमतीच्या संदर्भात चर्चा करणार आहे, ठीक आहे. आता कन्सेंट म्हणजे संमती.
याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, संमती म्हणतो. आणि यामध्ये पण प्रकार आहे, लक्षात ठेवा. संमती घेऊन केलेली कृती 87 आणि 89 मध्ये सांगितलेलं, आणि एखादी संमती न घेता केलेली कृती कशामध्ये सांगितलेलं आहे, कलम 92 मध्ये संमती न घेता केलेली कृती सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, संमती जी आहे ती संमतीबद्दल चर्चा करणार आहे. संमती जी आहे ती संमती, कन्सेंट जे असतो ते कन्सेंट कुठून कुठं पर्यंत काम करतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. सेक्शन 87 पासून सेक्शन 92 पर्यंत 87 कलम ते कलम 92 जे आहेत, हे सगळे कलम जे आहेत ते कशाबद्दल चर्चा करतात, संमतीशी संबंधित आहेत. ऑल दीज सेक्शन्स ऑफ द IPC सेक्शन 87 पासून कुठं सेक्शन 92 पर्यंत कशाबद्दल चर्चा करतात, तर संमती, कन्सेंटच्या संदर्भात चर्चा करतात. आणि यामध्ये कलम 90 जे आहे, कलम 90, ठीक आहे, कलम 90 जे आहे त्या कलम 90 मध्ये संमती म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ द कन्सेंट हे कलम 90 मध्ये सांगितलेलं. 90 कलम 90 जे आहे ते कलम 90 मध्ये व्हॉट डेफिनेशन ऑफ द कन्सेंट सांगितलेलं, आपण ब्लॅक मध्ये लिहूया लक्षात. 90 कशाबद्दल चर्चा करतं, तर कन्सेंट म्हणजे काय हे चर्चा इथं आहे. डेफिनेशन आहे, काय आहे डेफिनेशन, व्याख्या. पण ही व्याख्या जी आहे ती निगेटिव्हली आहे सांगितलेलं आहे. म्हणजे काय, थोडक्यात मराठीमध्ये संमती, अयोग्य संमती म्हणजे काय हे कलम 90 IPC मध्ये सांगितलेलं आहे. कशाबद्दल चर्चा केलेली आहे, अयोग्य संमतीबद्दल चर्चा केलेली आहे. आता अयोग्य संमती म्हणजे काय बघू आपण. लक्ष, पहिली गोष्ट लक्ष, एखाद्या व्यक्ती आहे, एखाद्या यामध्ये परत सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला काय केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला धमकी देऊन त्याची संमती घेतली असेल तर ती कसली असणार आहे, अयोग्य संमती असणार आहे. एखादी व्यक्ती जो असणार आहे त्याला धमकी देऊन किंवा त्याला फिअर दाखवून, भीती दाखवून, काय दाखवून, भीती दाखवून जर संमती घेतला असेल तर ती कसली संमती असणार आहे, अयोग्य संमती. म्हणजे कलम 90 मध्ये अयोग्य संमती म्हणजे काय सांगितलेलं आहे, त्याची व्याख्या सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला की धमकी देऊन एखादी व्यक्ती संमती घेतली तर ती संमती खरी संमती असणार आहे की नाही, तर ती कोणती संमती असणार आहे, अयोग्य संमती असणार आहे. त्यानंतर पुढं नेक्स्ट, एखाद्या व्यक्तीला चुकीची कल्पना दिली, एखादी व्यक्ती जो आहे त्याला चुकीची कल्पना दिली किंवा त्याला त्याची जाणीवपूर्वक गैरसमजूत करून दिली तर त्याला काय म्हणतो आपण, मिसकन्सेप्शन म्हणतो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मिसकन्सेप्शन. म्हणजे गैरसमजूत किंवा चुकीची कल्पना देऊन एखाद्या व्यक्तीकडून आपण संमती घेतली तर ती कसली संमती झाली, ती सुद्धा अयोग्य संमती झाली. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे यामध्ये तो म्हणजे कोण आहे, मनोविकल व्यक्ती असणार आहे. मनोविकल व्यक्ती, दारूच्या नशेतील व्यक्ती, नशा केलेला व्यक्ती, ठीक आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा एखादा वेडसर व्यक्ती, ह्या लोकांनी दिलेली संमती सुद्धा अयोग्य संमती असणार. कारण मगाशी आपण आधीच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे, ही जी लोक आहेत, मनोविकल व्यक्ती असेल किंवा एखादा नशा केलेला व्यक्ती असेल किंवा एखादा वेडसर व्यक्ती असेल, त्यांना काय असतं, त्यांना ते इनकॅपॅसिटी असते त्यांची. म्हणजे काय, कृतीच्या स्वरूपाची आणि कृतीच्या परिणामांची त्यांना समज नसते. म्हणून यांची संमती जी आहे ती कसली संमती झाली, अयोग्य संमती झाली. हे दिलेली ती संमती असणार, ती कसली संमती असणार, अयोग्य संमती आहे. आणि शेवटचं म्हणजे काय, 12 वर्षाच्या आतील बालकाकडून घेतलेली संमती. 12 वर्षापेक्षा लहान मुलगा जो असेल त्याच्याकडून घेतलेली सुद्धा संमती जी आहे ती अयोग्य संमती आहे. का, यांची संमती ग्राह्य धरली जाते, यांच्या पालकांची संमती ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच कलम 90 जे आहे ते कलम 90 काय सांगतं, अयोग्य संमती म्हणजे काय सांगतं, त्यामध्ये सांगतं धमकी देऊन घेतलेली संमती, भीती दाखवून घेतलेली संमती. दुसरा आहे जाणीवपूर्वक चुकीची कल्पना देणे किंवा गैरसमजुतीने घेतलेली संमती. त्यानंतर सांगितलंय एखादा मनोविकल व्यक्ती, नशेतला व्यक्ती किंवा वेडसर व्यक्ती त्याची संमती. त्याचबरोबर 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाची संमती जी असणार आहे ती काय असणार आहे, अयोग्य संमती आहे. हे सेक्शन 90 ऑफ द IPC कलम 90 भारतीय दंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे कलम आहेत 87 ते 92 हे सगळे कशा असे आहेत, आपण कन्सेंट आणि त्या कन्सेंटच्या संदर्भात केलेले आपण कृती, कन्सेंट घेऊन किंवा कन्सेंट न घेता केलेली कृती याच्याबद्दल काय केले, चर्चा केली आहे. आपण इथं या परत एकदा आपण जस्टिफिएबल ऍक्ट्स बघतोय. जस्टिफिएबल ऍक्ट्समध्ये आपण इथं काय बघतो, संमतीच्या संदर्भात चर्चा करतो. आता कधी कधी काय होतं लक्षात ठेवा, संमती घेऊन केलेली कृती असते, पण संमती जी आहे ती कशी असते, संमती घेऊन केलेली कृती असते. संमती घेऊन केलेली कृती ज्यामध्ये दुखापत जे असते ते दुखापत होण्याची शक्यता किंवा संभाव्यता नसते. एखादी गोष्ट, एखादी कृती असते त्यामध्ये दोघांची पण संमती असते,
आणि त्यामध्ये धोका किंवा इजा होण्याची शक्यता किंवा संभवता नसते, हे 87 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 89 मध्ये सुद्धा सांगितले. हे दोन्ही जे 87 आणि 89 जे आहेत ते कशाच्या संदर्भात आहेत? संमती घेऊन केलेल्या कृतीबद्दल आहे. आपण पहिल्यांदा 87 बघतोय. 87 काय म्हणतो? ज्या कृतीमुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नसतो किंवा संभव नसते, अशी संमतीने केलेली कृती 87 मध्ये घेतलेली आहे. आता यामध्ये एक उदाहरण घेऊया, लक्षात ठेवा. समजा दांडपट्टा आहे, ते दांडपट्ट्याच्या स्पर्धा लागलेल्या आहेत. 2-3 लोक आहेत, ते दांडपट्टा फिरवायला, लक्षात ठेवा, एका ग्राउंडमध्ये जाऊन. आता ती 2-3 लोक काय केले, जमलेले आहेत आणि लोक जमून ते दांडपट्टा जे आहे ते दांडपट्टा आहे ते बघत आहेत. लक्षात ठेवा कशा पद्धतीने दांडपट्टा फिरतो. यामध्ये काय होऊ शकतं, 2-3 लोक एकाच वेळी ते दांडपट्टा फिरवत आहेत. यामध्ये काय होऊ शकतं, चुकून एखाद्या दांडपट्ट्यामुळे एखाद्याला जबर दुखापत होऊ शकते किंवा त्याचं काय होऊ शकतं, मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा वेळी ती लोक ज्या अर्थी तिथे येऊन खेळत होते त्यांची संमती होती, त्यांची काय होती, संमती होती, आणि इथं दुखापत होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता नव्हती, असं हे परिस्थिती होती. लक्षात ठेवा, हे जातं एक्सेप्शन मध्ये. मग एखाद्या व्यक्तीनं दांडपट्टा फिरवताना दुसरा पण दांडपट्टा फिरवायला व्यक्ती आणि चुकून काय झालं, याचा दांडपट्टा त्याला लागला, किंवा 2 लोक जे आहेत ते तलवार आहे ते तलवारबाजी करायला. लक्षात ठेवा, 2 लोक आलेत, एखादी स्पर्धा आहे आणि तलवारबाजी करत आहेत, आणि दोन्ही लोक तलवारबाजी करत आहेत, याचा अर्थ इथं आलेले आहेत म्हणजे काय, त्यांची संमती आहे. लक्षात घ्या. आणि त्यांनी तलवारबाजी करताना चुकून काय झालं, अनावधानानं एखाद्याचा तलवारनं त्याला दुसऱ्याला दुखापत झाली, तर ते कशामध्ये झालं, 87 मध्ये गेलं. लक्षात ठेवा, कलम 87 नुसार ते डिफेन्समध्ये जातं, जनरल एक्सेप्शन्समध्ये जातं. त्यानंतर पुढचं कलम जे आहे ते म्हणजे कोणतं, 89 आहे. ठीक आहे. आता इथं पण काय केलेलं आहे, 89 मध्ये 87 पण कशाच्या संमती घेतलेली आहे, 87 मध्ये आपण संमती घेतो. 89 मध्ये काय करतो, 89 मध्ये आपण संमती घेतो, पण कुणाची, 12 वर्षाच्या आतील, ठीक आहे, 12 वर्षाच्या आतील बालक किंवा कोणत्याही वयाचा वेडसर व्यक्ती यांच्या संदर्भात इथं केलेलं आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला मगाशी बोललेलं आहे, 12 वर्षाखालील जर व्यक्ती असेल त्याची संमती धरली जाते का ग्राह्य, नाही धरली जात. त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, एखादा व्यक्ती वेडसर असेल तर त्याची संमती ग्राह्य धरली जाते का, तर त्याची संमती ग्राह्य धरली जात नाही. 89 काय सांगतं, लक्षात ठेवा, 89 सांगतं 12 वर्षापेक्षा खालील असणारे बालक, त्याचबरोबर कोणत्याही वयाचा वेडसर व्यक्ती, ह्या दोघांच्या बाजूनं किंवा त्यांच्या पालकांची जर संमती एखाद्या गोष्टीसाठी घेतली असेल, कारण ही लोक जे आहेत ही संमती देऊ शकत नाही, ते अयोग्य संमतीमध्ये गेलं. 12 वर्षापेक्षा लहान बालक असेल आणि एखादा कोणत्याही वयाचा वेडसर व्यक्ती असेल, यांच्या पालकांची संमती घेऊन, कुणाची, यांच्या पालकांची संमती आपण घेतली, आणि मग त्यांच्या पालकांची संमती घेतल्यानंतर सद्भावपूर्वक आपण एखादी कृती एखादा व्यक्ती करायला गेला आणि त्यामध्ये काहीतरी कृतीमुळे इजा किंवा काही जरी झालं, तर 89 नुसार ते काय झालं, जनरल एक्सेप्शन मध्ये गेलं. 89 आणि 87 दोन्ही कलम जे आहेत भारतीय दंड संहितेचे, ते कशा संदर्भात आहेत, संमती घेऊन केलेल्या कृतीच्या संदर्भात आहेत. पहिल्या केसमध्ये काय होतं, तर इथं गंभीर दुखापत होण्याची शक्यता नव्हती किंवा मृत्यू होण्याची शक्यता नव्हती आणि संमती घेतलेली आणि ती गोष्ट झाली. दुसऱ्या 89 मध्ये काय सांगितलं, 89 मध्ये सांगितलं, कलम 89 मध्ये 12 वर्षापेक्षा लहान किंवा कोणत्याही वयाचा वेडसर व्यक्ती जो असेल तो, या दोघांची संमती आहे त्यांची संमती आपण घेऊ शकत नाही, कारण ते अयोग्य संमतीमध्ये जातं. कलम 90 नुसार यांच्या पालकांच्या एक संमती घेतलं आणि एखादी कृती घडली तर ते जनरल एक्सेप्शन मध्ये जातं. लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करणार आहे, 89 जे आहे ते 89च्या संदर्भात आपण एक उदाहरण घेऊ. लक्षात ठेवा, एखादा वेडसर व्यक्ती आहे किंवा एखादा 12 वर्षाखालचं बालक आहे, लक्षात ठेवा, बाळ आहे, मूल आहे, आणि त्यांच्या पालकांच्या संमतीनं काय केलं, एखादा डॉक्टर आहे किंवा एखादा व्यक्ती त्याची काय करायला, शस्त्रक्रिया करत का आहे, त्याला काहीतरी इजा, त्याचं काहीतरी दुखणं असेल किंवा काही जरी असेल, ते इजा कमी करण्यासाठी सद्भावपूर्वक तो काय करत आहे, कृती करत आहे. आणि दुर्दैवानं शस्त्रक्रिया करत आहे, पालकांची संमती पण आहे 89 अंतर्गत, आणि त्यामध्ये काय झालं, त्यांना इजा झाली, गंभीर दुखापत झाली किंवा त्यांचं त्या व्यक्तीचं काय झालं, मृत्यू जर झालं तर हा गुन्हा ठरत नाही, हा अपराध ठरत नाही, 89 म्हणतं. आणि पुढचं जे आहे ते कलम 92 बद्दल चर्चा करणार आहे. कलम 92 जे आहे ते कलम 92 बद्दल चर्चा करणार आहे. कलम 92 काय म्हणतं, लक्षात, कलम 92 सांगतं, लक्षात, एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, 92 काय म्हणतं, एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय आपण सद्भावपूर्वक केलेली कृती
झाली आणि त्यातून एखादा गुन्हा घडला तर ते अपराध ठरत नाही. इथं आपण संमती घेतच नाही, लक्षात ठेवा. इथं आपण संमती घेतलं, इथं पण संमती घेतलं, पण इथं विदाऊट कन्सेंट म्हटलंय. काय म्हटलंय? विदाऊट कन्सेंट. आता विदाऊट कन्सेंट म्हणजे काय बघू, लक्षात ठेवा. संमतीपूर्व शिवाय आपण करायलो एखादी कृती, पण ते कसं असायला पाहिजे? संमतीशिवाय असायला पाहिजे, पण सद्भावपूर्वक असायला पाहिजे. म्हणजे संमतीशिवाय तरी करतोयच आपण, पण कसं असायला पाहिजे? सद्भावपूर्वक असायला पाहिजे. यामध्ये 3 केसेस आहेत, लक्षात ठेवा. यामध्ये 3 केसेस आहेत. आता आपण विदाऊट कन्सेंट करतोय म्हणजे संमतीशिवाय करतोय. 3 केसेस कोणत्या आहेत? एखाद्या व्यक्तीची संमती जी आहे ती संमती घेणं काय असेल? अशक्य असेल अशा वेळी. ठीक आहे, विदाऊट कन्सेंट आपण कृती करतोय म्हणजे संमतीशिवाय कृती सद्भावपूर्वक करलोय. त्यामध्ये 3 गोष्टी होऊ शकतात. 1, संमती घेणं अशक्य आहे. 2, ठीक आहे, तो संमती देऊ शकत नाही किंवा तो संमती घेण्यासाठी काय अक्षम आहे, सक्षम नाही आहे, तो अक्षम आहे. ठीक आहे, अक्षम आहे. आणि 3, त्याच्या पालकांची संमती घेणे शक्य नाही आहे. पालकांची संमती घेण्यासाठी काय नाही, वेळ नाही आहे किंवा शक्य नाही. हे 3 केसेस असू शकतात यामध्ये. म्हणजे एखाद्या घटना विदाऊट कन्सेंट बघतोय आपण, म्हणजे संमतीशिवाय आपण सद्भावपूर्वक कृती करतो, त्यावेळी 3 परिस्थिती असू शकतात. 1, एखाद्या व्यक्तीची संमती घेणं अशक्य असू शकतं. कसं बघूया आपण, लक्षात. समजा मी एका ठिकाणाहून जात आहे, जंगलामधून जात आहे आणि एक वाघ जो आहे एका तरुणावर झडप मारत आहे आणि माझ्याकडे काय आहे? माझ्याकडं बंदूक आहे. यावेळी मी संमती त्या व्यक्तीची घेऊ शकत नाही. इथं अशक्य आहे संमती घेणं. ठीक आहे, इथं संमती घेणं काय अशक्य आहे, लक्षात ठेवा. मग मी काय केलं? फायर केलेला, मी गोळी घातली, लक्षात ठेवा. आणि ते गोळी घातल्यावर चुकून ते वाघाला लागण्याऐवजी तो तरुण होता, त्या तरुणाला लागले, त्याला गंभीर दुखापत झाली. इथं माझा उद्देश काय होता? मी सद्भावपूर्वक कृती केलेली आणि संमती घेणं मला इथं काय होतं? अशक्य होतं. म्हणून हे कलम 92 अंतर्गत जनरल एक्सेप्शन मध्ये गेलं. दुसरी परिस्थिती, संमती घेणं देण्यासाठी तो व्यक्ती अक्षम असेल. संमती घेण्यासाठी तो व्यक्ती काय असणार आहे? अक्षम असणार आहे किंवा तो संमती देऊ शकत नाही. बघू आपण, लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जो आहे तो घोड्यावरून चाललेला आहे. ठीक आहे, घोड्यावरून चालला आणि घोड्यावरून तो पडला आणि त्याला खूप दुखापत झाली आणि तो काय झाला? तिथंच बेशुद्ध झाला, लक्षात ठेवा. तो तिथंच काय झाला? बेशुद्ध झाला, लक्षात ठेवा. तो बेशुद्ध झाल्यानंतर मी काय केलं? त्याला डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरनं त्याच्या संमतीशिवाय, मला पण माहित नाही तो व्यक्ती कोण आहे, त्याचबरोबर त्या डॉक्टरला पण माहित नाही व्यक्ती कोण आहे, परंतु मी सद्भावपूर्वक त्याला घेऊन गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरला पण माहित नाही तो व्यक्ती कोण आहे आणि तो संमती देऊ शकत नाही. तो काय आहे? अक्षम आहे संमती देण्यासाठी. ही दुसरी केस आहे, लक्षात. यावेळेसवर त्या डॉक्टरने शस्त्रक्रिया केली आणि त्यामध्ये काहीतरी गंभीर दुखापत झाली, त्याला इजा झाली, शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही किंवा शस्त्रक्रिया करताना त्याचा जर मृत्यू झाला तर हे सुद्धा 92 अंतर्गत जनरल एक्सेप्शन मध्ये जातं, लक्षात ठेवा. कशामध्ये जातं? जनरल एक्सेप्शन मध्ये जातं. आणि तिसरं जे आहे, तिसरी परिस्थिती काय असू शकते? संमती न घेता आपण कृती करताना, तर आपण पालकांची संमती घेण्यासाठी पालक तिथं गैरहजर असतील तर. हे 3 केसेस जे आहेत त्या 3 केसेस बद्दल आपण चर्चा केली 92च्या संदर्भात. कशा संदर्भात? कलम 92च्या संदर्भात. परत एकदा आपण काय चर्चा करत आहोत? कन्सेंट, संमतीच्या संदर्भातले कलम जे आहेत ते 87 ते 92 कलम जे आहेत ते संमतीच्या संदर्भात आहेत. अयोग्य संमती म्हणजे काय? 90 मध्ये दिलेले आहे. आणि संमती घेऊन केलेल्या कृती ज्या आहेत ते 87 आणि 91 मध्ये दिलेले आहेत. आणि संमती न घेता सद्भावपूर्वक केलेली कृती जी आहे ते कशामध्ये सांगितलेलं आहे? 92 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तो अपराध घडत नाही असं 92 मध्ये सांगितलं. आता शेवटचं जे आहे ते शेवटचे 2-3 सेक्शन्स महत्वाचे. इथं पहिलं जे आहे कम्युनिकेशन इन गुड फेथ, सेक्शन 93. कलम 93 जे आहे ते कलम 93 मध्ये चांगल्या सद्भावपूर्वक आपण काय करतो? एखादं निवेदन करतो, त्याच्या संदर्भात संरक्षण इथं 93 मध्ये दिलेलं आहे. कम्युनिकेशन इन गुड फेथ 93, भारतीय दंड संहिता कलम 93. भारतीय दंड संहिता कलम 93 मध्ये काय सांगितलंय? सद्भावपूर्वक केलेली कृती, सद्भावपूर्वक केलेलं निवेदन जे आहे त्या निवेदन आहे त्यामध्ये अपराध ठरत नाही, लक्षात ठेवा. एखाद्या डॉक्टरने एखाद्या व्यक्तीला बोलवलं, याचं आपण इल्युस्ट्रेशन घेऊया, उदाहरण घेऊया, लक्षात ठेवा. एखाद्या डॉक्टरनं काय केलं? एखाद्या व्यक्तीला कुठला तरी आजार झालाय, गंभीर आजार, आणि त्यानं सांगितलं त्याला की तुला हा आजार झालाय आणि तुला अशी काळजी घ्यायला पाहिजे आणि हा खूप काय आहे? घातक आजार आहे असं सांगितलं. आणि काय झालं? असं डॉक्टरनं गुड फेथ मध्ये सांगितलं, त्याला सद्भावपूर्वक निवेदन केलं त्याला, आणि त्याच्यामुळे त्याला काहीतरी इजा झाली किंवा त्यानं इजा करून घेतला किंवा त्याचं काय झालं? निधन झालं, तर हे जनरल एक्सेप्शन मध्ये गेलं. ही कृती अपराध ठरणार नाहीये. का? कारण ही कृती करताना त्यानं कसं केलंय? सद्भावपूर्वक निवेदन केलेलं आहे. हे 93 मध्ये झालं.
आणि अजून एक कलम जे महत्त्वाचं आहे, जे स्लाइट हार्म 95. कलम 95 काय म्हणतं? किरकोळ दुखापत होत असेल, स्लाइट हार्म, ठीक आहे, त्याच्या संदर्भात किरकोळ दुखापत झाली एखाद्या व्यक्तीनं ह्या व्यक्तीनं ह्या व्यक्तीला एक कानाखाली जाळ काढली, किरकोळ दुखापत झाली त्याला, हे जे आहे हे जनरल एक्सेप्शनमध्ये जातं, लक्षात ठेवा. कारण किरकोळ दुखापत झालेली आहे, प्रत्येक केस काय कोर्ट घेऊ शकत नाही, म्हणून किरकोळ दुखापत सांगितलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीनं, ठीक आहे, ते म्हणजे कोणतं? जस्टिफिएबल ॲक्ट्समध्ये शेवटचं जे आहे ते राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजे खाजगी संरक्षणाचा हक्क. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे काय? खाजगी संरक्षणाचा हक्क. यामध्ये कलम कुठून कुठंपर्यंत आहेत? कलम 96 ते 106 जे आहेत खाजगी संरक्षणाच्या संदर्भात आहेत. मग ते बॉडी असेल किंवा प्रॉपर्टी असेल, म्हणजे काय असेल, बॉडी असेल किंवा प्रॉपर्टी याच्या संदर्भातले हक्क आहेत. खाजगी संरक्षणाचा हक्क कशामध्ये सांगितले आहेत? 96 ते 106 मध्ये सांगितलेले आहेत. हे जे आहेत कलम 96 ते 106 जस्टिफिएबल ॲक्टमध्ये घेणार आहे, ते आपण काय करणार आहे त्याची चर्चा पुढच्या लेक्चरला करणार आहे, लक्षात. ठीक आहे, काय काय चर्चा झाली बघा. पहिला आपण केली जस्टिफिएबल ॲक्ट्स म्हणजे काय सांगितलं? न्यायक्षम्य. त्यामध्ये पहिला प्रकार बघितला ज्युडिशियल ॲक्ट, अशा कृती ज्या अपराध ठरत नाहीत, ते 77, 78. नंतर नेसेसिटी सांगितलं. नेसेसिटी म्हणजे काय? गरज. नेसेसिटी म्हणजे काय? गरज, त्याच्या संदर्भात सांगितलं. त्यानंतर ड्युरेस, बळजबरी 94. कन्सेंट, आणि कन्सेंटच्या संदर्भात सांगताना सांगितलं 87 ते 92 कलम जे आहेत IPC मधले ते संमतीच्या संदर्भात आहेत. आणि त्यामधलं 90 कलम जे आहे त्या 90 कलम मध्ये काय सांगितलेलं आहे? अयोग्य संमती म्हणजे काय सांगितलं, त्याची व्याख्या सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे जे आहे ते महत्त्वाची कलम जे आहे त्यांच्याबद्दल चर्चा केली आहे. अजून एक कलम जे आहे ते आपण चर्चा करणार आहे आजच्याच लेक्चरला, ते म्हणजे कोणतं सेक्शन आहे? तो ॲक्सिडेंटच्या संदर्भात चर्चा करणार आहे. कशा संदर्भात चर्चा करणार आहे? ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट म्हणजे काय बघू, लक्षात ठेवा. आता कलम आहे ते ॲक्सिडेंटच्या संदर्भात चर्चा करतं. 80 कलम जे आहे, कलम 80 ते कशा संदर्भात चर्चा करतं? ॲक्सिडेंटच्या संदर्भात. आता ॲक्सिडेंट म्हणजे काय बघू आपण. इथं दिलेलं नाही आपण. आता हे ॲक्सिडेंट आपण स्पेशल केस घेऊ, लक्षात ठेवा. एक ॲक्सिडेंट कलम 80 आहे ते ॲक्सिडेंटच्या संदर्भात करतं. ॲक्सिडेंट म्हणजे काय? अपघात. ॲक्सिडेंट म्हणजे काय? अपघात. आता अपघात इथं सांगताना कसं सांगितलंय बघा, 80 जे कलम आहे 80 चर्चा करताना कसं सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे, लक्षात ठेवा, कायदेशीर कृती करताना अपघात व्हायला पाहिजे. नुसता अपघात नाही सांगितलं इथं. इथं काय सांगितलेलं आहे? एखादी कृती व्हायला पाहिजे. ऍक्सिडेंट कधी असणार आहे? ही कायदेशीर कृती करताना अपघात व्हायला पाहिजे. कृती कशी असायला पाहिजे? कायदेशीर असायला पाहिजे. आणि कायदेशीर कृती करताना जर अपघात झाला तर मग आपण ते कशामध्ये घेतो? जनरल एक्सेप्शन्समध्ये घेतो. आपण सर्वसाधारण अपवादामध्ये घेतो, लक्षात ठेवा. आता कायदेशीर कृती म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कायदेशीर कृती तुम्हाला मगाशी आपण मागच्या लेक्चरला सांगितलेलं, व्हॉट इज द क्राईम. मेन श्रेय असतं त्यामध्ये ऍक्टर श्रेयस असतं, लक्षात ठेवा. आता इथं कायदेशीर कृती करताना अपघात झाला तर कलम 80 अंतर्गत काय मिळतं? कलम 80 अंतर्गत तुम्हाला जनरल एक्सेप्शनमध्ये जातं. यामध्ये बघू पहिल्यांदा काय असायला पाहिजे? अब्सेन्स ऑफ मेन श्रेय. आपण काय म्हणतो त्याला? एखादा क्रिमिनल इंटेन्शन नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं? क्रिमिनल इंटेन्शन म्हणजे सद्भाव, त्यामध्ये वाईट भावना नसायला पाहिजे. इंटेन्शन आहे ते क्रिमिनल नसायला पाहिजे. दुसरा मुद्दा, हा अपघात होताना कायदेशीर कृती सांगितलंय ना, म्हणजे काय तर सांगितलंय इन लॉफुल मॅनर व्हायला पाहिजे, बाय लॉफुल मीन्स व्हायला पाहिजे, अँड काय सांगितलंय? विथ प्रॉपर केअर आणि कॉशन एखादी कृती घडायला पाहिजे. म्हणजे कायदेशीर कृती करताना कायदेशीर कृती काळजीपूर्वक करायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि काळजीपूर्वक करत असताना देखील दैवयोगाने एखादी घटना घडली मग त्याला अपघात म्हणतात, लक्षात ठेवा. आणि मग ते अपवादामध्ये जातं, जनरल एक्सेप्शनमध्ये जातं. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एक केस आपण आहे ते चर्चा करूया. स्टेट ऑफ ओरिसा वर्सेस खोराकशी. ही केस बघू आपण. आता इथं आरोपी जो आहे तो आरोपी काय आहे बघा. आरोपी जो आहे तो कुठे गेलेला आहे? जंगलमध्ये शिकार करण्यासाठी गेलेला आहे. फॉरेस्ट ऍक्ट आहे, लक्षात ठेवा. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे. त्यामध्ये वर्मिन म्हणजे आणि नॉन वर्मिन म्हणजे जे वर्मिन आहेत आणि वर्मिन नाही आहेत, म्हणजे काय शिकार कशाची करू शकतात आणि शिकार कशाची करू शकत नाही, ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात, लक्षात ठेवा. हा जो व्यक्ती आहे हा आदिवासी आहे, आदिवासी आरोपी आहे. तो काय गेलेला आहे? जंगलमध्ये गेलेला आहे आणि त्यानं धनुष्य बाण घेऊन गेलेला आहे. आणि त्यानं जे धनुष्य आहे त्या धनुष्यावरून बाण सोडला आणि ते चुकून एका व्यक्तीला लागलं
आणि त्याला इजा झाली लक्षात ठेवा, आणि त्यामध्ये नंतर त्याचं निधन झालं त्या व्यक्तीचं. ही केस गेली लक्षात ठेवा, आणि कोर्टनं याला काय करून टाकलं, याला ॲक्विट करून टाकलं लक्षात ठेवा, याला सोडून टाकलं, कलम 80 अंतर्गत दिलं झालं. का? पहिला मुद्दा, त्यानं कायदेशीर तो जो होता व्यक्ती तो लॉफुल मीन्स इन लॉफुल मॅनरमध्ये काम करत होता, त्यानं काळजी घेतलेली लक्षात ठेवा. म्हणजे काय तर शिकार करायला अलाउड ज्या गोष्टीने तिथं गेलेला, शिकार करण्यासाठी गेलेला, आणि तो आदिवासी जमातीचा होता आणि चुकून त्याच्या हातून अपघात झाला. ठीक आहे, याचं आधुनिक उदाहरण घेऊया लक्षात ठेवा. समजा एखादा व्यक्ती जो आहे तो वाघाची शिकार करायला गेलेला आहे. वाघाची शिकार अलाउड आहे का? नाही आहे. त्यानंतर त्याकडे बंदूक आहे, त्या बंदुकीचं लायसन्स पण नाही आहे. म्हणजे आता एखादा व्यक्ती वाघाची शिकार करायला गेला तर ते कायदेशीर कृती होईल का? होत नाही. ती कायदेशीर कृतीमध्ये जात नाही. अशा व्यक्तीच्या हातनं चुकून काहीतरी अपघात झाला तर त्याला 80 अंतर्गत अपवादामध्ये धरलं जात नाही, त्याला डिफेन्समध्ये घेतलं नाही, त्याला त्याची कृती अपराध ठरते. का? कारण तो कायदेशीर कृतीच करत नव्हता, तो शिकार कशाला करायला गेलाय? वाघाची, म्हणजे कायद्याच्या विरोधात वागायला गेलाय. इथं तसं नाही, इथं नाही आहे, हे याच्यातून चुकून झालं, इन लॉफुल मॅनर झालं लक्षात ठेवा, म्हणून कोर्टने याला सोडून दिलं. ठीक आहे, ही जी केस आहे ही केस लक्षात ठेवा लागेल. किंवा असं पण होऊ शकते, काय होऊ शकतं, तुम्ही कायदेशीर कृती करत आहात, कायदेशीर कृती करतात, तुम्ही कायदेशीर करत आहात, पण तुमचं इंटेन्शन जे आहे ते इंटेन्शन चांगलं, हे खूप महत्त्वाचं आहे. इंटेन्शन जे आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट घडणार याचं नॉलेज नसायला पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे सगळे जे ॲक्सिडेंट कशामध्ये घेतो आपण? कलम 80 मध्ये घेतो. ठीक आहे, आज आपण आता इथं थांबूया. पुढचं लेक्चर जे असणार आहे ते कशावर असणार आहे? राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सवर असणार आहे. 96 ते 106 कलम जे आहेत ते राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सच्या संदर्भात चर्चा करतात. म्हणजे मराठीमध्ये आपण बोलू त्याला खाजगी संरक्षणाचा हक्क म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? खाजगी संरक्षणाचा हक्क. ते पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे आपण बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.